वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग। तर आज ना आम्ही बाहेर निघालो जायला। काल गणपती बाप्पांचं आमच्या विसर्जन झालं, दिवसभर मस्त आराम केला, जेवण केलं आणि मग संध्याकाळी आम्ही निघालो ठाण्याला जायला सहपरिवार सहकुटुंब। ठाण्याला यांच्या मावशीकडे ना 11 दिवसाचा गणपती बाप्पा असतो आणि त्याचं दर्शन घ्यायला आम्ही सगळेजण गेलो होतो। आणि यानंतर ना आल्यानंतर यांनी गणपती बाप्पाला मस्त असं जाईच्या आणि मोगऱ्याच्या गजऱ्याने छान सजवलं आणि तुम्ही मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे। तर त्यानंतर मग जेवण वगैरे केलं, खूप गप्पा गोष्टी केल्या, त्यानंतर मग डान्स, कारण जेव्हा फॅमिलीतले सगळे एकत्र येतात तेव्हा मजा तर ठरलेलीच असते। आणि सध्या गणपती बाप्पांचं जागरण चाललेलं आहे, त्यामुळे मग आम्ही म्हटलं चला थोडा डान्स करूया। मस्त आम्ही इथे गाणी वगैरे लावली आणि नाचायला सुरुवात केली आणि एक एक करता सगळे एकत्र आलो आणि मस्त असे डान्स वगैरे झालं। त्यानंतर ना आज आम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जायचं होतं, म्हणजे मुंबईमधले जे गणपती बाप्पा आहेत, परेलचा, गणेश गल्ली, लालबागचा राजा वगैरे सगळं। तर लालबागच्या राजाला तर नाही, पण बाकीचे जे आजूबाजूचे गणपती आहेत तर तिकडे आम्हाला दर्शन घ्यायला जायचं होतं। मग निघालो आम्ही, ठाणा स्टेशनला आलो आणि मिस्टरांच्या नजरेसनं ही मसाज चेअर पडली आणि माझं सकाळपासून बॉडी पेन होत होता, कारण 7-8 दिवस खूप दगदग झाली होती। आणि मग त्यांनी मला फोर्स केला की तू इथे मसाज करून घे। तर मस्त अशी चेअरमध्ये बसली, 10 मिनटं मसाज केला, छान वाटलं मला बॉडीला। आणि त्यानंतर मग येऊन आम्ही पोचलो। पहिल्यांदा दर्शन केलं माटुंग्याच्या राजाचं, त्यानंतर माटुंग्याच्या आजूबाजूला जे गणपती बाप्पा आहेत तिथे दर्शन केलं। त्यानंतर मग पुढे आम्ही निघालो आणि इथे ना रस्त्यामध्ये आम्हाला चहावाला दिसला, तर घ्यायला गेलो तर माहिती पडलं फक्त त्याच्याकडे कॉफी होती। सो कॉफी घेतली आम्ही, तो कॉफी मस्त एन्जॉय केली पावसामध्ये, थोडा पाऊसही पडत होता। त्यानंतर मग परेलला गेलो, परेलच्या आजूबाजूचे गणपती, त्यानंतर नरे पार्कचा म्हणजे परेलचा जो गणपती आहे तर तो सुद्धा पाहिला आम्ही। आणि बघू शकता मूर्ती किती भव्य होती। श्रीरामांचं ना यावर्षी देखावा केला होता, मस्त असं मंदिर बांधलं होतं, तुम्ही बघू शकता। आणि खूप छान दर्शन झालं। आणि तुम्हाला जर माहिती असेल परेलला नरे पार्कमध्ये ना जत्रासुद्धा भरवली जाते या गणपती बाप्पाच्या जवळ, तर तिथे मस्त जत्रेमध्ये ना मुलांच्या दृष्टीस पडलं की मग सगळं त्यांना पाहिजे असतं। तर फार काही यावर्षी आम्ही केलं नाही, कारण उशिरापर्यंत आम्हाला फिरायचं नव्हतं, लवकरात लवकर घरीसुद्धा जायचं होतं। तरीसुद्धा मग लोलोला ना एका पाळण्यामध्ये बसवलं, मस्त त्याने एन्जॉय केलं। आणि हे मोठे मोठे पाळणे ना झोके बघून माझ्या ना पोटात गोळाच आला, बघून इतकी भीती वाटत होती। त्यानंतर पुढे निघालो आणि बाहेर पडल्यानंतर मुलांना तर भूक लागतेच आणि त्याच्यासोबत आपल्यालासुद्धा। तर मग लगेच इथे आम्ही पावभाजी घेतली, सँडविच ऑर्डर केलं, पण न शूट करायचं सुद्धा राहून गेलं, इतकी भूक लागली। त्यानंतर मग थोडंफार फिरलो आणि आम्ही निघालो, कारण झाली पावसाला सुरुवात। बघू शकता किती भिजलो होतं पावसामध्ये आम्ही, रेनकोट वगैरे घेतले नव्हते। त्यानंतर घरी आलो आणि बघा लोलोलीने ना सकाळी 4 वाजता इथे संसार मांडला होता। त्याने त्या जत्रेमधून किचन सेट घेतला आणि सकाळी तो हा सगळा संसार मांडून बसलेला। आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा।